म्हणता म्हणता खूप खर्च झालाय रे. तरी बरं हॉलचा खर्च वाचला, नाहीतर अजून आकडा वाढला असता. ऐन टाइमला डॅडीने पैसे वाचवले आणि उपकारच केलं म्हणायचं आपलं. पण सूर्या, यापुढे धनू आणि राजूचंही लग्न आहे. त्यांच्या लग्नासाठी एवढे आपल्याला जमावेच लागतील. कठीण आहे रे. अगं कठीण आहे, पण अशक्य नाही ना. हे बघ, मी काय पण करीन, कुठनं पण पैसा आणीन, पण राजू आणि धनूचं लग्न धूमधडाक्यात करीन. तू जा बघ, मला कळते तुझी काळजी, पण तुझी साथ असेल ना तर सगळं नीट होईल. मी तर कायम तुझ्या सोबत आहे. पण एक गोष्ट आहे, जी चूक आपण तेजूच्या लग्नात केली ना ती पुन्हा नाही करायची. आपण स्वतः मुलाची कसून चौकशी करायची आणि यापुढे आपण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. मला पटतंय तुझं. तेजूचं नशीब चांगलं म्हणून डॅडी पुढे आलं, नाहीतर नको तो विषय. आपण आहे ना दोघं मिळून सगळं करू, चांगली मुलं बघू, धूमधडाक्यात लग्न करू. दादा, आमची लग्न पण तू अशीच थाटामाटात करून देशील, पण त्यासाठी तुझ्या रक्ताचं पाणी करशील आणि मला ते नकोय दादा. तू आमच्यासाठी झटत राहिलास तर स्वतःसाठी कधी जगणार? म्हणूनच मला तुला मदत करायची. धनुदीच्या लग्नासाठी जेवढे शक्य होतील तेवढे पैसे मी कमवू. त्यासाठी घरातच एखादा उद्योग सुरू करेन. पण मी आता तुझ्यावर पैशाचा भार नाही पडू दे. आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय, राजू आणि धनूचं लग्न. दादा, आमचं लग्न व्हायला अजून वेळ आहे. तो वर थांबलास ना तर हा चहा थंड होईल. हा चहा घे. काजू पुड्या काय दुकानात घेऊन जायचं सामान चुकून इकडे वगैरे आणलं का काय? हा नाही नाही धनू, आम्हाला चुकायची परमिशन नाही, नाहीतर दादा कामावरनं काढून टाकायचं आम्हाला. त्याचा काय विषय धनू, ही सगळं सामान आहे ना राजून आणायला सांगितलं होतं म्हणून आणलंय. राजू ना, अरे कशाला मागवलंय सामान? अरे दादा, या बेडगे मिरच्या आहेत. अगं ते मला दिसतंय की, पण मागच्याच महिन्यात आपण मसाला केला होता ना, आता परत कशाला या मिरच्या? दादा, या बिझनेस साठी आणल्यात. काय? कसला बिझनेस? कशाला करायचंय ग? होय ग, मला न विचारता कधीपासून कारभार करायला लागलीस का तू? काय गरज आहे सगळ्याची? अरे अरे दादा, सूर्या, अरे ऐकून तरी घे तिचं. अरे काय ऐकून घेऊ? माझ्यावर विश्वास नाही का यांचा? मी जबाबदारी पार पाडायला कमी पडतो का म्हणून हे सगळं चाललंय ते? अरे दादा, चिडू नको. मी घरातली सगळी कामं उरकली ना की मला काहीच करायला नसतं. मग दिवसभर घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करावं म्हटलं, म्हणून या मिरच्या काढून त्याचा मसाला करते आणि तेच आपण आपल्या दुकानात विकू शकतो, नाहीतर बाहेर पण विकू शकतो. त्यात फार पैसे पण नाही गुंतवावे लागणार. उखळ काय कुठल्या पण घरात मिळून जाईल. आपण हे कमी बजेट मध्ये करू शकतो. कमी बजेट मध्ये भारी बिझनेस. वा राजूताई, कसली भारी आयडिया आहे. मग खरंच आम्ही पण तुला मदत करू. हा, काय गरज नाही त्याची. नाही ना पैसे कमवायला. तुम्हाला कधी काही कमी पडून दिलं का कमी? दादा, अरे तू आम्हाला कधीच कशासाठी कमी पडू देत नाहीस. मग पण कधीतरी आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करू दे की र. हा दादा, आम्हाला पण तुझी मदत करायची इच्छा आहे रे. सूर्या, करू देत त्यांना मदत. आणि मी पण असीनच ना त्यांच्या सोबत. 4 पैसे सुटतील तर तेवढेच कामी येतील. राजू बरोबर बोलते. आणि तिला व्हायचं असेल स्वावलंबी तर ही चांगलीच गोष्ट आहे ना. आणि कुणास ठाऊक, उद्या हा व्यवसाय वाढला तर एका मोठ्या उद्योग व्यवसायाची ती मालकीण बनेल. तिच्यासाठी खूप चांगले स्थळ येतील रे. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण हा एका अटीवर. आता कसली अट? मी पण मदत करणार. थँक्यू दादा. भागू
चल त्या मिरच्यांची देठ काढून घे, आपण ते कांडायला घेऊ. धनु दीदी बसून काय राहिली ग नुसती, काम कर की जरा. झालं बहिणी? हो. मी करतोय का? अरे दादा कशाला करते की मी. नाही मी करणार. मला कळू दे ना किती त्रासाचं काम आहे. जास्त त्रासाचं असलं ना तुम्हाला नाही करू देणार. अरे पण मी म्हणलं ना मी करतो म्हणून. हे 2 बायकांचं काम आहे, मी पण मदत करते. 2 बायकांचं ना, मी एकटाच बस. तू जाऊन बस. मी अशी एकटी बसून काय करू? सगळे काम करताय, मलाही काम करायचंय. अगं, मिरच्या तिखट आहेत. हो का? मला तर माहितच नव्हतं मिरच्या तिखट असतात ते. तुळजा, चुकून हात लागला डोळ्याला तर झणझणल तुला. अच्छा, म्हणजे त्यामुळे मला त्रास होईल ना? नाही, तुमच्या सगळ्यांमध्ये सुपर पॉवर आहे ना, जे तुम्हाला त्रासच होणार नाहीये. तसं नाही पण दादा दादा करू दे वहिनीला, ती नाही लिसणार. अरे पण डोंट वरी, मी माझी काळजी घेईन. ठीक आहे, चल. कोणीतरी मदतीच्या नावाखाली काम चुकारपणा करतो. काय बोलली? हा, तुझं काम कमी आणि माझ्याकडे लक्ष जास्त. म्हणजे मी काम करत नाही, तू तुझ्याकडे लक्ष देतोय. नाही, तू काम करतोय पण माझ्याकडे जास्त बघतोयस. आता बायकोय म्हणल्यावर तुझ्याकडे बघणार नाही तर कुणाकडे बघणार? त्यासाठी तर थांबलोय मी इथं. ठीक आहे, मग मी पण बघेन. बघ की मग, कोण नाही म्हणलं. तुझ्या